Today we will see the exercise 1.2 question number 2. Solve the following simultaneous equation by graphically method. आपल्याला दोन इक्वेशन देणार आहेत. x plus y is equal to 6, x minus y is equal to 4. आपल्याला दिलेल्या इक्वेशनसाठी ॲट लिस्ट 4 ऑर्डर पेयर्स फाइंड करायच्यात, जेणेकरून आपण ग्राफ ड्रॉ करू शकतो. आता कशा करणार, तर आपण कन्व्हिनियंट ॲट लिस्ट 3 कन्व्हिनियंट व्हॅल्यू घेणार. कन्व्हिनियंट म्हणजेच काय, तुमच्या सोयीस्कर. तुम्हाला वाटलं 0, 1, 2 घ्यावेत तर 0, 1, 2 घेऊ शकता. 0, -1, -2 अशा व्हॅल्यू तुम्ही एक्सच्या घ्यायच्या, त्याच्या करस्पॉन्डिंग तुम्ही वायच्या व्हॅल्यू काय करणार, फाइंड आउट करणार. तर चला, फर्स्ट इक्वेशन काय दिलं आहे तुम्हाला, x + y इज इक्वल टू 6. एक्स वाय, मी एक्सच्या व्हॅल्यू काय घेतल्या कन्व्हिनियंट, 0, 1, 2 अशा मी एक्सच्या कन्व्हिनियंट व्हॅल्यू घेतल्या. आता बघा, ज्या वेळेस मी काय घेणार आहे, x इज इक्वल टू 0, मी घेतला x इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू 0 घेतल्यानंतर ना इक्वेशन काय आहे आपलं, x + y इज इक्वल टू 6. एक्सची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट करणार, 0 सबस्टिट्यूट केली, प्लस y इज इक्वल टू 6. 0 + y इज इक्वल टू 6. मग काय आली, वायची व्हॅल्यू करस्पॉन्डिंग 6 आली. एक्स वाय काय भेटले आपल्याला, 0, 6. सेम तसंच आपण काय करणार, 1च्या करस्पॉन्डिंग वायची व्हॅल्यू फाइंड आउट केली, 5 आली. 2च्या करस्पॉन्डिंग वायची व्हॅल्यू फाइंड आउट केली, 4 आली. तसंच सेम दुसऱ्या इक्वेशनसाठीही आपण 3 ॲटलिस्ट 3 करस्पॉन्डिंग व्हॅल्यू काय करणार, फाइंड आउट करणार. मग इक्वेशन काय आहे आपलं, x - y इज इक्वल टू 4 आहे. ओके, मग मी इथं एक्सची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट केली, तर वायची करस्पॉन्डिंग व्हॅल्यू काय येणार आहे मला, तर y इज इक्वल टू मायनस काय येणार आहे मला, -4 येणार आहे. तशीच सेम 1ची करस्पॉन्डिंग व्हॅल्यू, 1च्या करस्पॉन्डिंग वायची व्हॅल्यू -3. x इज इक्वल टू 2 आहे, त्याची करस्पॉन्डिंग वायची व्हॅल्यू काय येणार आहे, -2. अशा आपण काय केले, आधी x आणि yच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. आता त्यानंतर आपल्याला काय प्लॉट करायचा आहे, ग्राफ प्लॉट करायचा आहे. ग्राफ प्लॉट करण्यासाठी आपल्याला काय लागतात, 2 ॲक्सिस, x ॲक्सिस आणि y ॲक्सिस. ठीक आहे, आता x ॲक्सिस आणि y ॲक्सिस वरती आपल्याला हे पॉईंट प्लॉट करायचे. मग फर्स्ट इक्वेशनसाठी x y काय आहे, 0, 6. x ॲक्सिसवर 0 आणि y ॲक्सिसवर काय आहे, 6. इथं तुमचा काय आला, x ॲक्सिसवर 0, y ॲक्सिसवर काय येणार आहे, 6. इथं आला तुमचा फर्स्ट प्लॉट, 0, 6. त्यानंतर ना 1, 5. x ॲक्सिसवर काय येणार, 1 आणि y ॲक्सिसवर काय प्लॉट करणार आहे तुम्ही, 5. त्यानंतर ना 2, 4. x ॲक्सिसवरचा 2, y ॲक्सिसवर 4. हे काय केलं तुम्ही, पॉईंट प्लॉट केले. पॉईंट प्लॉट केले कोणत्या इक्वेशनसाठी, x + y इज इक्वल टू 6 साठी तुम्ही काय केले, हे पॉईंट प्लॉट केले आणि लाईन ड्रॉ केली पॉईंटमधून पास होणारी. तसंच सेम तुम्ही x - y इज इक्वल टू 4 साठीही काय करणार, पॉईंट प्लॉट करणार आणि लाईन ड्रॉ करणार. आता तुम्ही 2 लाईन ड्रॉ केल्या 2 इक्वेशनसाठी, बरोबर, आणि त्या 2 लाईन काय करतात आहेत, इथं इंटरसेक्ट करतात आहेत. इंटरसेक्ट करतात आहेत कोणत्या पॉईंटमध्ये, ऑन x ॲक्सिस 5, ऑन y ॲक्सिस 1. मग तुम्हाला काय आन्सर येणार आहे, पॉईंट ऑफ द इंटरसेक्शन 5, 1. म्हणजेच x इज इक्वल टू 5 आणि y इज इक्वल टू 1. हे काय झाली तुमची ग्राफिकल मेथड.